अरे बापरे, फार लाल लाल होऊन राहिला. तुम्ही थांबा, घाबरू नका. थांबा, पाणी आणते. हे घे, पाणी घे, पाणी. घाबरू नका तुम्ही. बघा ताई कसं लाल लाल झाले हात, बघा ना. हो ना, बघा. नाही नाही, मला समजून राहिलं. तुम्ही थांबा, मी मला म्हणते. चंद्रभाई, हे घे मलम, घे बरं. थोडंसं लांब घे. हे घे. हो, हे घे मलम, घे. इथे लावू का? हो. ताई, लाव बरं. लावल्याने पण काय फरक पडत नाही. आता डॉक्टरकडे जावं लागणार आहे ताई. हो. बघू बरं. ऐका. आधी शांत व्हा तुम्ही. हा, हे पा, असं करा. आजचं काम आपण थांबवूया. तुम्ही डॉक्टरकडे जा. हा, असं वाटत नाही ताई. हो, तेच मी म्हणून राहिले ना आता. ठीक आहे, तुम्ही निघा. हा, हो ना. हो ग. काय झालं, काही समजून नाही राहिलं मला पण. बरं ठीक आहे, डॉक्टरांकडे जा. हा, चला. चला जाऊया आधी डॉक्टरकडे. खूप त्रास होऊन राहिला ना. हो ना, बरं. हे असं कसं झालंय, काही समजूनच नाही राहिलं. काय करायचं सुचत नाही रे देवा. काय लावू तरी कळतं. लिफ्टचं बटन दाबलं की नाही? खास खुजलीची पावडर तर नाही ना? जा असेलच तर मग कोणी टाकली असेल. तर राधिकाला म्हणा एकटी बस मसाले कुठून. नाही ती काय म्हणते, कुठून राहिली. पण काय भारी आयडिया होती तुझी यार. त्या खास खुजली पावडरनी तर वाट लावली सगळ्यांची. तिचा बदला घ्यायचाच होता. सगळ्या बायका पळून गेला यार. हे किती भारी आहे. असं म्हणजे हे काम या भवानीने केलंय ते. राहून केतूची जोडी माझ्या ताईंच्या राशीला येऊन बसलीये. केनिया, तुला अशी नाही सोडणार मी. नाही तुला इंगा दाखवला तर बघच, या बकुळा मावशीची गाठ आहे तुझी. देवा, तर खास खोलीची पावडर हाय. म्हणजे ती शेणा मगाशी म्हणत होती ते खरं आहे. तर ग म्हशी, आता काय तू शिंग उगारून आमच्यावर येतेस होय? तुला काय वाटलं आम्ही पळून जाऊ? नाही, तुला पळायला लावली ना तर नावाची बकुळा नाही म्या. हा, असंच करते मी आता. बघच आता तू.
मॅडम घर लई घाण झालं या पेस्टवाल्यानं बोलवाया पाहिजे हा. हे यू कामवाली बाई. हो मॅडम माझं नाव बकुळा हाय बकुळा. काय बकुळा. हा 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 तेच ते. माझ्यासाठी एक पीस कडक कॉफी कर ना. तोपर्यंत मी जरा फ्रेश होऊन येते. गीझर ऑन केलंस ना? समजी तयारी आहे मॅडम. टॉवेल पण ठेवलाय आतमध्ये. जा. समधी. ओ पीपल. हे मी फ्रेश होऊन येते. कॉफी रेडी ठेवा. अरे 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 देवा काय झालं काय झालं. अहो आंघोळीला केलता ना. आता काय झालं तुम्हाला. दिसत नाही का तुम्हाला? खास सुटली आहे मला. अहो पण आता तर तुम्ही बऱ्या होता ना. एकदम काय झालं असं खाजवाया काय लागलाय. काय झालं. अगं तू गप्प खरा. एक जाणीव उपाय सांगू का. बोल लवकर बोल. शेण हो गाईचं शेण ते थोडस आणून देते. अंगाला लावा बरं वाटेल. नाहीतर खाल्लंच आहे. आता अंगाला लावा. ये शेण नाही राहायचं मला. मी गॅरीलाच फोन करते. अहो आता ते तिथं बसून तुम्हाला काय सांगणार आहे आणि काय करणार आहे. हाँ बोल बच्चा. गॅरी प्लीज लवकर घरी ये. प्लीज मला खूप त्रास होते. मला माहित नाही काय झालंय ते. अगं पण असं काय अचानक झालं. तू आंघोळ केली होतीस ना. अरे हो आंघोळीला गेले होते तेव्हा ते सगळं झालं ना. प्लीज तू घरी ये लवकर. एक काम कर. तू काहीतरी त्याला मलम लाव किंवा खूपच त्रास होत असेल तर डॉक्टरला दाखवू ना. काहीतरी रॅश आली असेल अगं. आणि मी तरी घरी येऊन काय करणार आहे आता. अरे माझी नाही हालत. एकटी डॉक्टर कडे जायची. प्लीज लवकर निघून ये रे घरी. हॅलो. प्लीज ये लवकर. काय हो मी समोरच्या घरात कामाला जाते. तुम्ही बसा खाजवात माकडावानी. माकड दिसते का कमी? नाहीतर काय माकडावानी चाललंय की खाजवत शेणा. थोडं शेण आणून देऊ का अंगाला लावाया. मला नको रे काय शेण. काय होऊन बसलं हे. चांगल्या मसाला कांड्याला बायका मिळाल्या होत्या. त्या पावडरने सगळी वाट लावून दिली. बाले मला सांग तू तिकडे येऊन गेल्यानंतर कोण कोण येऊन गेलं तिकडे. नाही ना कोणीच तर नाही. म्हणजे मी गुप्ते भाऊंकडे होते. त्या बायका आल्या. त्यांना गरम होत होतं म्हणून त्यांनी फॅन लावला. तर ती पावडर पडली खाली आणि त्यांना खाजायलाच लागलं ना. मला तर काहीच सुचून नाही राहिलं. डोकंच चालायचं बंद झालंय. दादा मी सकाळपासून गुप्ते भाऊंकडेच काम करत होते. मध्ये तर कोणीच नाही आलं. नंतर एकदम त्या बायकाच आल्या. मग हे अचानक कसं झालं हेच नाही समजून राहिलं मला. मला ठावा हाय कोणी केलं ते. बकुळा मावशी. हा कोणी केलं? दुसरं कोण. ही शेणा. शन्या. हा वाटलंच मला.